धन्यवाद विश्वास. इथे मात्र चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, अपील जोरदार झाली आहे. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडू. अक्षय भोईर आणि केतन केने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. श्रीकांत एक अनुभवी गोलंदाज 77 नंबरची जर्सी परिधान करून श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय भोईर इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण मात्र एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू जाईल चौकाराने. स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्री गणेशा करतो या चौकाराने. अक्षय 4 धावा. दावा आणि चौकार षटकारांचा पाऊस पाडतोय. श्रीकांत पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू पत्रा तोड षटकार 6 धावांसाठी. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार षटकार. धावसंख्या 10 या आकड्यामध्ये पोहोचतीये. इथे मात्र हा चेंडू डाव्या इष्टीच्या गुबज बाहेरच्या रोखाचा चेंडू पंचांनी दंडित केले गोलंदाज श्रीकांतला. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1-1 11 या आकड्यामध्ये पोहोचतीये. या सामन्यामध्ये जर आपल्याला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर अक्षय याला थोडं थांबवावंच लागेल. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण ते प्रेक्षक बनतील आणि हा षटकार बॅटच्या पट्ट्या. तिकडनं चेंडूला जो विरकावलाय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी गेला. चेंडू हरवला, इतक्या लांब मारलाय, राग काढलाय अक्षय भोईरने. धावसंख्या 17 या आकड्यामध्ये पोहोचतीये. करपूस समाचार घेतलाय श्रीकांतचा. श्रीकांत अनुभवी गोलंदाज आहेत पण अनुभव कुठेतरी झोकताना कमी पडलेत. पण विस्फोटक फलंदाज अक्षय भोईरच्या समोर पूर्णपणे नांग्या टेकल्यात श्रीकांतने असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणची त्यांची गोलंदाजी सुरू आहे श्रीकांतची गुरवली पाडा संघासाठी. इथे मात्र हा चेंडू कव्हरच्या डोक्याच्या वरनं खेळलेत. चौकार. अप्रतिम फटकेच्या बाजी. चेंडू जसा येतो तसा बॉर्डर लाईनलाच शोधत जातोय आणि शोधते सुद्धा. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आतापर्यंत 21 धावफलकावर पाहायला मिळाल्यात. अक्षय वैयक्तिक 20 धावा जमा केलेत आतापर्यंत. आणि इथे मात्र हा चेंडू मॅचची कडा आणि पंचांकडे पाहिले सुद्धा नाही. सरळ एक चांगलं क्रिकेट खेळतायत अक्षय आणि तंबूच्या आश्रयाला परतताना अक्षय भोईर. परिवर्तन केलं होतं. अक्षयच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि सरळ अक्षय मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतात. पहिलं षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर जय बजरंग गोरसई ए संघाची धावसंख्या धावफलकावर 21 या आकड्यामध्ये पाहायला मिळते अक्षय बाद झाल्यानंतर. आता पंकज भोईर येत आहेत. स्ट्राईकला आहेत केतन केने आणि नॉन स्ट्राईकला पंकज भोईर आहेत. अक्षय भोईर बाद झाल्यानंतर पंकज भोईर येत आहेत त्यांची जागा भरून काढण्यासाठी. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर आपल्याला यामधील विजयी संघ बल्ल्यानी संघाच्या समोर 2 हात करताना आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहणार आहोत.
गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिला चेंडू अपील अपील अपील, मात्र निर्धाव चेंडू पंचांनी अपील फेटाळून लावले. चांगलं चेंडू अमित याने हाताळलाय केतन भोईरसाठी, केतन केनेसाठी. पंकज नॉन स्ट्राईकला आहेत आणि केतन आहेत स्ट्राईकला. गोलंदाज अमित आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 21 धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. 7 चेंडू झालेले आहेत. इथे मात्र हा चेंडू उजव्या इष्टा खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू पंचांनी दंडित केलंय. गोलंदाजाला अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 22 या आकड्यामध्ये पोहोचतीये. अमित आणि केतन केने हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहतोय. गोलंदाज मार्कवर सज्ज. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले. पुन्हा चेंडू हरवलाय. इतक्या दूर 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 हा षटकार. चेंडू द्यायचाय गौरव गायकर आणि जयेश गायकर या जोडीने आजच्या दिवसामध्ये स्वयंसेवकांची जी भूमिका बजावली ती वाखणण्याजोगी आहे. सायंकाळी त्यांचं सत्कार या व्यासपीठावर होईल. गौरव आणि जयेश यांचं ज्याप्रमाणे त्यांनी सेवा बजावली आहे, कोणत्याही ठिकाणी चेंडू गेला का त्या ठिकाणं गौरव आणि जयेश दोन्ही गायकर बंधू चेंडू आणतात आणि ही स्पर्धा सुरू होते. इथे मात्र हा चेंडू उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू. पंच इचारा अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या झाली ती 29. दुसरं षटक मार्गस्थ. गुरवली बाडा संघ अडचणीचा सामना करतोय. इथे मात्र हा चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू. पण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा श्रीकांत म्हणजे जवळजवळ 21 धावा खर्च केले होते श्रीकांतने. त्यानंतर कुठेतरी कमबॅक करायचा प्रयत्न सुरू आहे. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आतापर्यंत अमितने. 8 धावा खर्च केल्या, 2 एक्स्ट्रा आणि चेंडू आलेला मॅच बॉल आलेला आहे. गौरव गायकर आणि जयेश गायकर यांच्या आभारी होतो मी. ज्याप्रमाणे स्वयंसेवकाची भूमिका आहे, कुठेही चेंडू गेला की त्वरित आणतात. इथे मात्र हा चेंडू पुन्हा उजव्या इटीच्या बाहेरच्या रोखा चेंडू, अवांतर चेंडू, अवांतर धाव. अमित थोडेसे मागणे ठरतायत. गोरसई ब संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. मात्र अ संघाने काय खेळ दाखवलाय गोरसईकरांसाठी. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये जय बजरंग स्पोर्ट गोरसई. इथे मात्र हा चेंडू थोडस शफल गेला होता. क्रॉस बॅटेड स्वीप करायचा प्रयत्न केला निर्धाव चेंडू. 4 चेंडू हाताळलेत. गतिवान गोलंदाज आहे अमित आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल जर सामन्यामध्ये राहायचं असेल तर अमितला. अमित पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. इथे मात्र थोडस फंबल झालंय. शॉट फाईन लेगला आणि 2 धावा पळून पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 32. 1 गडीच्या मोबदल्यात केने आणि पंकज भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. 1 गडी बाद झालेत. अक्षय भोईर बाद झालेत. त्यांच्या जागेवर पंकजला अजूनपर्यंत एकही चेंडू फेस केला नाही पंकजने. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील का आणि पुढे निघून गेलेत. 2 धावा सहज पूर्ण केल्यात. गरज नसताना मैदानाच्या आतमध्ये काही क्षेत्ररक्षक करामती करतात. पाय स्लिप झालाय त्यांचा. दुखापत झाली नसेल ही आशा बाळगतो. निलेश भोईर आमच्या तो रजा घेताना
षटक संपलेलं आहे. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 34. 4 षटकांचा हा सामना. आमचे पंच आमच्यातून रजा घेत आहेत, पण उद्या ठीक 10 वाजता 3 षटकांचा सामना आहे. म्हणजे एक शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. अक्षय चला गुरवलीपाडा, आपण लवकरात लवकर सामना सुरू करा. गुरवलीपाडा चांगलं खेळ करावं लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. इथे मात्र हा चेंडू थोडंसं फ्लायटेड चेंडू होता. यॉर्क फ्लायटेड. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 46 च्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये राहायचं. कारण आपल्या भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर एक दादा संघ म्हणून ज्या संघाचं नाव आहे ते जय बजरंग गोरसई ए मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळतो. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे आणि जेल ड्रॉप. एक धाव. आता मात्र पंकज याला खेळण्याची संधी मिळाली आहे. एकेरी दुहेरीवर भर. धावसंख्या 36. 3 षटकांचा सामना आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडूवर 2 धावा खर्च केलेत. अक्षयने चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र हा फटका सजवले. पत्रा तोड आणि पत्रा बजाव फटका. शांत ठेवण्यामध्ये यश आलं होतं दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र हा चेंडू काय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. चेंडू फरार झालाय क्षेत्ररक्षकाच्या दरारमधून. चौकार. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 झेल होईल का? नाही. कॉलिंग नव्हती. आणि 2 धावा सहज पूर्ण करतोय पंकज. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 45. 48 धावा धावफलकावर. मोठं धावांचं डोंगर यश उभं करण्यामध्ये यश आले जय बजरंग स्पोर्ट्स गोडसई ए संघाला. पुढील चेंडू. इथे मात्र हा चेंडू गेलून आला कार्पेट. लॉंगांचे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा रोखू शकत नाही. आणि 3 षटकं समाप्त झाल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती जय बजरंग गोरसई ए संघाची 51 धावाचं आव्हान आहे. चेंडू द्यायचं स्वयंसेवक.
गोरसई ए संघाला विनंती आहे आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि गुरवली पाडा संघाला सुद्धा विनंती आहे आपण लवकरात लवकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे आणि त्यानंतर उद्याच्या सत्रासाठी सराव सत्र आहे कोंडिरी स्पोर्ट्सचा त्यामध्ये अनेक खेळाडू सराव करताना आपण पाहूच. गुरवलीपाडा आपण फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. 3 षटकांचा सामना 51 धावांचं आव्हान हे भलं मोठं विशाल आव्हान इथे मात्र जय बजरंग गोरसई ए संघाने उभं केलंय गुरवलीपाडा संघाच्या समोर. सन्माननीय भरतजी साळवे साहेब लेदर क्रिकेट फॉर्मर या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला सडेल हातांनी मदत केली आदरणीय हावरे बिल्डर्स अर्थात हावरे ग्रुपच्या माध्यमातून तसे योगेशजी देशमुख साहेब तसेच पॅराडाईज ग्रुप ताहिर कुंगले साहेब सन प्राईड अरविंद चौधरी साहेबांच्याकडनं आम्हाला मदत लाभलेली आहे त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. तसे उत्तम पाटील साहेब मॅन ऑफ द मॅच सर्व आम्हाला लाभलेले आहेत. 1 ते 6 ट्रॉफी ज्या आपण पाहता उत्कृष्ट ट्रॉफी आम्हाला मोरेश्वर सुतार साहेब यांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत. बेस्ट सिरीज मॅन ऑफ द सिरीज चषक रणजित गायकर. सिरीजसाठी सायकल जी आहे ती नितेश पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी कोल्ड्रिंक्स प्रशांत पाटील यांच्याकडनं लाभलेली आहे. गेम ऑन झालेली आहे. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या रिटर्नमध्ये खेळतायत. 1 धाव पूर्ण होते. पंचांच्या अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी मागे चेंडू पडला एका धावीसाठी. धावसंख्या 1. तसेच या स्पर्धेतील सर्व चेंडू जे बॉल आहे ते विशाल केने किरण केने कोंडेरी यांच्या माध्यमातून किरण केने निंबवली यांच्या सर्वांच्या माध्यमातून मिळालेले धन्यवाद व्यक्त करतो. सन्मान चिन्ह सन्माननीय बाळाराम पावशे राजू केने श्रीकांतजी टेकडीकर यांच्या माध्यमातून लाभलेले त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरीसाठी टी शर्टची व्यवस्था आशिष केने जितेंद्र केने विश्वास केने यांच्या माध्यमातून लाभलेले त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि ट्रॅक स्पॉन्सर श्रीकांत गायकर साहेब यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. इथे मात्र लोटो चेंडू होता खेळून काढलाय अलाउ द कार्पेट. इथे मात्र थोडीशी दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षकाला 1 धाव रोखू शकत नाही आणि एका धावेने धावसंख्या 2 या आकड्यामध्ये पोहोचते. 51 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला गुरवली पाडा संघ कुठे मात्र आपल्या मोठ्या फटक्यांसाठी कुठेतरी झगडतोय असं म्हणायला हरकत नाही. काय झालं काय 12 येतोच उतरू शकतो का ते लागले ना उतरवा ना. चला या ज्या खेळाडूला दुखापत झाली त्यांनी मैदानाच्या बाहेर या आणि 12 जे खेळाडू आहेत तेच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि ते आले सुद्धा आहेत. या स्पर्धेचा नियम आहे जो 12वा खेळाडू आहे तोच सुपर सब असेल. तोच एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याच्या बदली खेळाडू खेळू शकतो. गोरसई संघाचे क्रॅम आलेला आहे. रिले स्प्रे द्यायचं आहे. या इथे मात्र हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या वरनं खेळले तर 1 धाव पळून पूर्ण करता एकेरी दुहेरी बरोबर. धावसंख्या झाली ती 3.
3 चेंडू 3 धावा. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आणि चेंडू फरार होतोय. मध्ये 51 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय गुरवली पाडा संघ. इथे मात्र खेळून काढलाय गॅप मध्ये, पण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पळून पूर्ण केलं. या 2 धावेची धावसंख्या 9 या आकड्यामध्ये पोहोचतीये. 51 धावा जमा करायचे, 51 धावा जमा करायचे आहेत. मोठं आव्हान. इथं मात्र बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहेत, शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक आहेत ते झेल सोडतायत आणि मिसबिल्ड 2 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती तिथे 2 धावा बाल केले. धावसंख्या झालेली 11. पहिलं षटक समाप्त झालेला आहे. आता आपण सत्कार घेतोय. तर विनंती आहे जितेंद्र केरे साहेबांना की सन्माननीय मुंबई महानगरपालिकेचे आमचे अधिकारी आदरणीय सोनवणे साहेबांना सन्मानित करायचंय. माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहू शकता व्यासपीठावर जितेंद्र केने साहेब सन्मानित करतायत आदरणीय सोनवणे साहेबांना. माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले. साहेब धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. गोलंदाजी मार्कवर तनय म्हात्रे येत आहेत. चला वेल कमी घ्या गोरसई संघ. गोलंदाजी मार्कवर तनय, स्ट्राईक लाईत फलंदाज विजय. इथे मात्र हा चेंडू बॅटची कडा आणि सरळ याची रक्षकाच्या हातामध्ये. पहिला हादरा भेटतोय तो गुरवली पाडा संघाला. धन्यवाद डीजे. पहिला आदरा गुरवली पाडा संघाला. धावसंख्या 11 वर मिळालाय. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 40 धावा. 11-40 इक्वेशन. श्रीकांत आलाय. पहिल्याच रिव्हर्स अटेम्प्ट केला. एक निर्धाव चेंडू. श्रीकांतने धावा सुद्धा 21 बहाल केल्या होत्या आपल्या पहिल्या षटकामध्ये गुरवली पाडासाठी. आणि आता मात्र फलंदाजीला आले. पहिले स्विच हिट गेले. निर्धाव चेंडू. 10-40 इक्वेशन आहे. 10 चेंडू 40 धावा. इथे मात्र एसट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, उद्ध्वस्त केलाय. अजून एक मासा गाळाला लावलाय गुरवली पाडा संघाचा. जितेंद्र केने आपण त्या बॅटचा ताबा घ्यायचा आहे आणि ती टिटवाळ्यामध्ये पोहोचू शकते. चला फलंदाजीसाठी श्रीकांतच्या जागी येत आहेत ते प्रमोद. 9 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे आता. भरत साळवे त्या बॅटवर कृपया आपण लक्ष देऊ नका. भरतजी साळवे
कोंडिरी स्पोर्ट कोंडिरीच्या फलंदाजांना विनंती आहे, आपली जी बॅट इकडे आपण विसरलात ती कृपया घेऊन ठेवा. फुल चेंडू इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू, पण मात्र पंच दंडित करते. अवांतर चेंडू अवांतर धाव. इथे मात्र प्रमोद याने जर 3 चेंडूवर 3 षटकार पूर्ण केले तर गणेश यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र अजून एक चेंडू निर्धाव चेंडू. पूर्णपणे जय बजरंग गोरसई ए संघाने मजबूत पकड या सामन्यावर. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, थोडं शफल झाले होते. पंच इशारा करता अवांतर चेंडू अवांतर धाव. पंचांनी दंडित केलंय. फलंदाजांना विचारलं आधी की आपल्याला स्पर्श तर झाला नाही. इथे मात्र अजून एक अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1-1 पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 14. तनय म्हात्रे इथे मात्र हा चेंडू तेज तरार. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू. प्रमोद असतील नाहीतर अमित असतील प्रयत्न करतायत, पण गोलंदाजांचा क्लास दाखवतायत गोलंदाज जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई ए संघाचे गोलंदाज. इथे मात्र फटका सजवलाय आणि पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार. दूर दूर असा चेंडू जातोय 6 धावांसाठी. पंकज होते. एक निर्धाव चेंडू. पंकज भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. पंकज भोईर यानंतर हा व्हेरिएशन करायचा प्रयत्न पंचांनी दंडित केले पंकजला. 1 धाव. पूर्णपणे सामना झुकलाय जय बजरंग गोरसई संघाच्या समोर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल घेतील का? काय झेल टिपलाय, अवघड झेल सोपं करून घेतलाय आणि संपवलाय प्रमोदचा खेळ. कर आणि निलेश याचं शुभागमन झालंय. निलेश बोललं तर नील मंडप अँड डेकोरेटर्सचे सर्वे सर्व आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आपण हे जे भव्य दिव्य व्यासपीठ पाहता, हे सुंदर असे बाउंड्री साईड स्क्रीन पाहता, ते सर्व निलेशच्या माध्यमातून आपल्याला आज पाहायला मिळाली. आणि तेच निलेश गायकर याचं शुभागमन झालंय. आणि निशुल्क सेवा. गावासाठी काय करावं तर माझ्याकडे ते द्यावं, आणि काय द्यावं तर मी जे करतोय माझं जे कर्म आहे ते गावासाठी मोफत द्यावं. हे काम नीलच्या माध्यमातून झालं. धन्यवाद नील गायकर. इथे मात्र कॅच तू चल मैं आया ची भूमिका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलक 21 म्हणजे अजून 30 धावांची आवश्यकता आहे. गुरवली पाडा संघाची दयनीय अवस्था. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू, 1 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गोरसई ए इंजिनियर मुरलीधर केने यांच्याकडनं पुरस्कृत झालेली टी शर्ट आपण पाहू शकता. आणि हा सामना जिंकलाय जय बजरंग गोरसई संघाने. अभिनंदन अभिनंदन जय बजरंग गोरसई. हार्डलक गुरवली पाडा आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.